असल्या कारणान स्पीकर बिकर काय नव्हते आणि फायनली पोचली मी मंदिरात. पालखी बघा आमची एकदम भारीपैकी सजवली होती. नंतर पूजान आणलेलो म्हणजे पप्पाने आणलेलो हार पूजान देवीक घातल्यानं, अण्णान गाराणासुद्धा घातल्यान आणि गाराणा घालून झाल्यानंतर बाहेर आईन आणि सगळ्यांनी आम्ही पालखीचं दर्शन घेतलं. आणि नंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आमचा देव सजवलेला होता आता. नंतर दाजीन ढोलार काठी मारला आणि काका पण नंतर ढोल वाजवत गेले. आणि तुम्ही बघू शकता की हे बाबू पण आमचा इल्लाला जत्रेक आणि त्या ढोलाच्या याच्यावर नाचकत लागला. आणि सगळं झाल्यानंतर 8 वाजता देवीची आरती असतात. ती देवीची आरती झाल्यानंतर पालखी काढली. आता ती पालखी काढू पप्पू बिबू सगळे इले गाडी गावकर आणि नंतर बारके पोरा सगळे झेंडे घेऊन रेडी होते. आणि नंतर पद म्हटल्याने आणि पद म्हटल्यानंतर पालखी निघाली भगवती आईच्या आणि सगळ्या देवळाच्या. तुम्ही बघू शकता देऊळ कशा प्रकारे सजवला असा. आणि ते बारके पोरके झेंडो घेऊन ढोलाच्या तालात एकदम नाचत होते. आणि फायनली पोचलो आम्ही भगवती मंदिरात. आणि नंतर पालखी इली ती ब्राह्मण मंदिरात. आणि ब्राह्मण मंदिरात पालखी झाल्यानंतर